नमस्कार आणि वेलकम माझ्या व्लॉगमध्ये. पहिले 2 व्लॉग खूप छान हिट झाले आहेत, खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. लोक म्हणत होते तिसरा व्लॉग बनव, पण तिसरा व्लॉग कधी येणार असे बोलत आहेत. पण तिसरा व्लॉग काय आला नाही. माझी तब्येत ठीक नव्हती, काम पण खूप होतं, तर व्लॉग काय बनवता आला नाही. पण आता आपण हा एक नवीन व्लॉग घेऊन आलोय आणि हा आहे फ्रान्सिसवाडीच्या माऊलीचा. तर आज पहिला दिवस आहे. मी आहे, विनय आहे, मंगेश सर आहे, प्रभू काका आहेत आणि राजा आहे. तर आम्ही 5 जण आज मूर्ती बघायला आलोय. आम्ही मूर्ती बुक करायला आलो नाहीये. फ्रान्सिसवाडीच्या माऊलीचं पॅटर्न एकच असतं, मूर्ती तीच असते, मूर्तिकार पण तोच असतो. तर बुक करायला आलो नाही मूर्ती. आम्ही फक्त मूर्तीच्या साडीचा कलर, मूर्ती कशी असणार आहे, मूर्तीवर डायमंड वर्क आहे की नाही आहे, हे सर्व ठरवण्यासाठी आज आम्ही मूर्तिकाराकडे आलेलो आहे. मला वाटलं आमचा मूर्तिकार असतो, तर चला मयुरेश मूर्तिकार. तर आपण आता बघूया मूर्ती. आता कलर नसेल पण बघूया, चला. उलंबे माता की जय. आपण मूर्तिकाराकडे, तर बघूया. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाथ झंकार तू सारा संसार तू, नाथ झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. फ्रान्सिसवाडीच्या माऊलीचा विजय असो. फायनली मूर्ती बुक झाली आहे. आम्ही आता घरी चाललोय. पाऊस पण खूप आहे. 4 दिवस राहिले. 28 तारीख आहे आणि आमच्या मंडपाचं काम चालू झालं आहे. दरवर्षीप्रमाणे सचिन भाऊ यांनी खूप लेट केलेलं आहे. का केलेलं आहे मला काय माहीत नाही, पण 4 दिवस तो तरी काय करणार. खूप पाऊस होता. 4 दिवस एवढा पाऊस होता की विचारू नका. तर मंडपाचं काम फायनली सुरू झालं आहे आणि मग आमचं डेकोरेशनचं काम 2 दिवसांनी सुरू होईल. 2 दिवस लागतील ना तुला मंडप बांधायला? 2 दिवस लागणार आहे. 3 दिवस बोलतो पण 2 दिवस लागणार आहे. चलो बाय. चला सजावटीचा नारळ फोडून घेऊया आज. माता दरवर्षीप्रमाणे तुझी यावर्षी आम्ही सेवा करत आहे. तुझे सजावटीसाठी आम्ही सुरू करत आहे. कुठले न विघ्न येता सरळ सोपे काम होते. होय उलंबे माता की जय. उलंबे माता की जय. नाही फुटला. आज देवीचं डेकोरेशन सुरू झालेलं आहे. डेकोरेशन काढायचं काम करतोय आम्ही. हर्षल पण आहे, सर्वजण आहेत. हे बघा अंधारात विचारे काम करतात आहे, पण काम करतात आहे. सर्वजण मेहनतीने काम करतात. फक्त हा एक माणूस बाहेरून मजा घेतोय. त्याला काय प्रॉब्लेम आहे कळत नाही मला, पण काम सुरू झालेलं आहे. बरं वाटतं. अगदी 12 रिश्टरचा भूकंप तरी आला ना तरी आमचा स्टेज हलणार नाही. अशी स्टेजची बांधणी असते आमची. स्टेज बांधला जातोय कारण इथे स्टेजवर आम्ही डेकोरेशन करतो. जे पाहिजे होतं ते आलेलं आहे. चला बघूया आता आपण खोलून बघूया की आपण काय मागवलं आहे. खूप दिवसाने आलं आहे ते. तर आपण घेतलेलं आहे डिजिलिंगचं माईक. खूप जणांनी मला सांगितलं की तू व्लॉग करतोयस तर तुझा आवाजाचा प्रॉब्लेम होतो, तो माईकचा यूज कर. एवढं सिरियसली घेतलं होतं व्लॉगचं मी. तर आता मी आता माईक घेतलेला आहे. डिजिटेकचा हा माईक आहे. तर बघूया खोलून. छान असा हा माईक आलेला आहे. आयफोन युजरसाठी आहे. तर बघूया.
हा टेस्टिंग व्हिडिओ आहे आणि हा माझा मित्र विनोद आहे. तो मला व्हिडिओ बघण्यासाठी मदत करतोय. तर बघूया याचा आवाज व्यवस्थित येतो की नाही. साऊंड क्वालिटी खूप छान आहे आणि टेस्टिंग केलेली आहे आपण इथे. व्हिडिओचा आवाज पण सुंदर येतोय. बघूया आता आपलं व्लॉग्स किती लोकांना आवडतात आहे आणि किती फॉलोअर्स वाढतात आहे. तर ही नवीन सुरुवात केली आहे मी माईकपासून. 2 माईक घेतलेले ते बघा, 2 माईक आहेत. तर मी इंटरव्ह्यू पण घेऊ शकतो. तर आता बघूया पुढचा व्लॉग करूया या माईकने. धन्यवाद. डेकोरेशन चालू झालं, दुसरा दिवस आहे. थोड्याशा वत्त्या आलाय कारण देवीच्या साडीच्या आम्ही आता चिट्ट्या उडवतोय. चिट्ट्या उडवायचं काम चालू आहे म्हणून डेकोरेशन बंद केलंय. त्याच्यानंतर डेकोरेशन स्टार्ट केलं. चिट्टी उडवायची स्टार्ट केल्याने पहिली चिट्टी काढलेली आहे. एक मिनिट पहिली चिट्टी काढलेली आहे. दाखव, खोलून दाखव. आता मायरा जिग्नेश पटेल. अरे स्वतःचीच पहिली चिट्टी काढलेली आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हे दुसरी चिट्टी कोण काढते? हे पहिलं लिहून घे नाव. दुसरी चिट्टी काढ. दुसरी चिट्टी काढली आहे. अनन्या मंगेश बोबाटे दुसरी चिट्टी. तिसरी चिट्टी काढली आहे अक्षय रिंगे. वा, चिट्टी काढायचं काम चालूच आहे, नाहीतर आमचं काम राहून जाईल डेकोरेशनचं. आता डेकोरेशनचं काम आम्ही सुरू करतोय. हे होईल आता 5-10 मिनिटात. तर डेकोरेशनचं काम सुरू करूया. बारा वाजत आलेत. दोन्ही साईडचे पार्टिशन ओपन झालेत. थोडंसं थकायला झालं पण काम चालू आहे. जमवता पार्टिशन उभं राहिलं. थोडं तरी डेकोरेशन पूर्ण झालंय असं दिसतंय. दोन ऑक्टोबर आज देवी येणार आहे. पण थोडं काय सगळंच काम राहिलंय. काम स्टार्ट केलंय. 2 वाजलेत आता. देवी 4 वाजता येणार आहे. तर 2 तासात जेवढं काम होतं तेवढं करून घेतो. सर्वांना प्रश्न पडलेला की कधी होणार काम, पण आम्ही करून घेतोय काम. काय नाही, फक्त फ्लेक्स आणि गणपतीचं जे सेटअप आहे ते इथे लावायचं आहे. तर माया आणि विनयने काम स्टार्ट केलंय. बघूया आता. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे
कौन है वो कहाँ से वो आया, चारों दिशाओं में उसकी बुझाए. संध्याकाळचे 7:30 वाजता बरोबर आमचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. माया, राजा, विनय, शरद, मेघू, राज आणि मानस यांच्या मेहनतीने खूप छान डेकोरेशन झालंय. लास्टला पडद्याचे साईडचा जो पडदा असतो ते मारायचं काम चालू. फायनली या वर्षीचं डेकोरेशन झालेलं आहे. गॅलेक्सी आहे, देवीची शॅडो आहे पाठी, देवीची मूर्ती येणार आहे आणि देवीचं आगमन झालेलं आहे. हायवेला देवी आले तर बघूया आपण तिकडे जाऊन. चला. हा गणपतीच्या वेळी वापरलेला कपडा आहे, शेडेड कपडा. पण हे कपडा खेचून मारायची जी कला आहे ना या माणसाकडे, पूर्ण नवीन कपडा वाटतोय. हा काहीच वाटत नाही. आता मी बोललोय म्हणून तसं वाटतंय. म्हणून या माणसामुळे डेकोरेशनला शो येतो. कपडा मारायची सुंदरी लाल नयन लाल तेज पुंज कराल भाल कर्ज न्याल कर्ज न्याल कर्ज न्याल. कार्पेट मारायचं काम चालू आहे. लास्टला लाइटिंगचं काम झालेलं आहे. फायनल टच चालू आहे आणि आपलं देवीचं डेकोरेशन संपलं. 2 दिवसाची मेहनत आहे आमची. ॲट द एंड देवीचं आमचं सजावट पूर्ण झालेली आहे. थँक्यू. रात्री 11:30 वाजता देवीचं डेकोरेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे आमचं. पहिला वर्ष आहे. एका दिवसात आम्ही ते काम केलेलं आहे. माया, राजा, विनय, जिग्गू सर्वांनी मिळून एकदम खूप छान मेहनत घेतली आहे. तर बघूया आपण कसं केलंय. त्याच्यानंतर मामा त्यांनी पण खूप मेहनत केली आमच्याबरोबर. बघूया आता कसं केलंय आपण ते. तर ही आमची मेहनत आहे 2 दिवसाची. 2-3 दिवस जेवढे धावपळीत केलंय ते. सिंपल कॉन्सेप्ट, सिंपल डेकोरेशन आहे या वर्षीचं. डेकोरेशन घाईत सिंपल केलं तरी मूर्ती आल्यानंतर ते एकदम उठून दिसतं. मूर्तीचं तेज एवढं छान आहे, तेज आहे मूर्तीला, की आमच्या डेकोरेशन एकदम सिंपल असलं तरी खूप छान दिसतंय. तर ही होती यावर्षीची सजावट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.